जरा रितेश सरांचं आणि माझंही वाजलं होतं. मी म्हणलं सर मी मैत्रीसाठी काही करू शकतो. मी कधी माझ्या जवळच्या व्यक्तींच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. कधी एवढ्या वैभव असेल, अरबाज असेल, निक्की असेल, जान्हवी असेल, मी सरांसमोरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात बघितलंय घनश्याम द्रवडेची मैत्री कशी. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बिग बॉस मराठीच्या घरातून नुकतंच घनश्याम यांची एक्झिट झालेली आहे आणि ते माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मस्त. तुम्ही कशा आहात? मी खूप मस्त आहे. गेल्या 5 आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ तुमच्याशी बोलताना जरा कमी दिसले. त्यांचा तुमच्याशी नाराजी आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, पहिल्या 2 आठवड्यात बोलले. तिसऱ्या आठवड्यात जरा रितेश सरांचं आणि माझंही वाजलं होतं. पण आता मला कळतंय ते वाजलं होतं चांगल्यासाठीच, की एक टास्क आलता की त्याच्यात सिम्बॉल होते, नाक द्यायचा, आगबिट्टी व्हायची, तुतारी द्यायची. हे सिम्बॉल देत असताना मी एक मैत्री जपली. मैत्री जपत असताना मी सगळ्यांना सिम्बॉल दिले आणि 4 सिम्बॉल राहिले. चाकू, नाक दिलेला, चाकू, तुतारी आणि आगपिठी ही 4 चिन्ह राहिलेली. तर मी म्हणलं सर मी देत नाही. सर म्हणले घनश्यामजी तो टास्क पूर्ण करावाच लागेल. मी म्हणलं सर मी मैत्रीसाठी काही करू शकतो. मी माझ्या मैत्रीला कधीच कलंक लावू शकणार नाही आणि तो माझा निर्णय डायरेक्ट सांगितलं रितेश सरांना. माझ्या निर्णयामुळं मी काय करू शकत नाही. सर म्हणले तुम्हाला एंट्री बाहेर घ्यावं लागेल. म्हणलं चालतंय मी बाहेर जाईल, पण मैत्रीला डाग लावून नाही जाणार. त्यामुळं थोडंसं ते वाजलं होतं. मैत्रीला डाग लावणार नाही. घनश्यामने टास्क केला नाही त्यामुळं आमचं वाजलं होतं. नंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात बोलायला लागले सर. असं काही नाही. पण त्यावेळीसुद्धा मी सरांसमोरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात बघितलंय घनश्याम द्रवडेची मैत्री कशी. एखाद्या संग मैत्री केली, जीवाला जीव बी देतो आणि जीवाचा जीव पण घेऊ शकतोय कारण त्याच्या विरोधात गेलं तर. त्यामुळं मैत्री असेल, भाऊ असेल, मी कधी माझ्या जवळच्या व्यक्तींच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. कधी त्यांच्याविषयी चुकीचे मतभेद केले नाही. कधी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलो नाही. असं कधीच झालं नाही. कधी एवढ्या वैभव असेल, अरबाज असेल, निक्की असेल, जान्हवी असेल, कायम त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहिलो. त्यामुळे माझे निर्णय ठाम होते. आणि काही घरातली गोष्ट झाली की सगळे प्याडी दादा आणि त्याआधी माझ्याकडे यायचे. घनश्याम बघ तुला काय वाटते, तुला काय वाटते. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.